जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी पैठण तालुक्यातील हिरडपुरी या गावामध्ये जोरदार स्वागताची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या माता भगिनी ज्या आहेत त्या हातामध्ये फुलं घेऊन त्याचबरोबर औक्षणाची तयारी ती आहे पूर्ण केलेली आहे। आपल्याबरोबर काही भगिनी आहेत, आपण बातचीत करणार। ताई, पाटलांचं स्वागत करताय तुम्ही, कशा पद्धतीने पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईसाठी चालले? आम्ही आता पाटलांचं स्वागत म्हणजे खूप आनंदाने करणार आहोत आणि आम्हाला लय खुशी झालेली आहे की पाटील आता डबल चाललेत, पण आता आम्ही माघार घेणार नाही। आता आम्ही गेलो तर आरक्षणच घेणार 100%। आता कधीपासून थांबला मावशी तुम्ही? 10 वाजल्यापासून थांबलो। 10 वाजल्यापासून थांबला। अजून पाटील येतात वाट हो, तोपर्यंत थांबणारच आहे थांबणार तोपर्यंत। नक्की पाटील येत नाही तोपर्यंत काय सांगणार आहे तुम्ही? पाटील मुंबईला चालले, काय मागणी आहे? आरक्षणच पाहिजे आम्हाला, आरक्षणच घेऊन यायचं आहे। भरपूर दिवस झाले, आम्ही खूप संधी दिली आता सरकारला, आता नाही, आता माघार नाही, आता आरक्षण घेऊनच येणार। औक्षणासाठी तुम्ही सगळे तयार? हो, आम्ही सकाळपासून दादांची वाट बघत बसलोत आम्ही सगळे महिला। आजी कधीपासून वाट पाहताय? सकाळी 7 वाजल्यापासून वाट पाहतो आम्ही। जरांगे पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे समजतो। जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजय केला। जरांगे पाटलाचं नाव राहणार इतिहासामध्ये नाव राहणार जरांगे पाटलाचं। आणि लहान लहान मुलाचं कल्याण होणार पुढे। हॅलो, आपण जर बघितलं तर माता भगिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहे। जोरदार तयारी जी आहे ती ग्रामस्थांकडून करण्यात आली। जोरदार तयारी केली आहे तुम्ही स्वागताची? बरोबर आहे, पूर्णपणे तयारी। सर्वप्रथम जय शिवराय। हिरडपुरी गावामध्ये लहानापासून तर थोरापर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जरांगे पाटलामुळे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासाठी तन मन धनाने पूर्ण आमचे हिरडपुरीमधील म्हणजे लहान असतील वयोवृद्ध असतील यांच्या वतीने पूर्णपणे तनमन धनाने सहकार्य करण्यात आलेलं आहे। आणि मी तुमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो की जेणेकरून इतका अट्टहास करून इतके प्रयत्न करून जर समजा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आरक्षण देत नसतील तर त्यांचा मी आज या हिरडपुरी गावामधून निषेध जाहीर करतो। नक्की गावागावातून जर आरक्षण मिळणार नसेल तर निषेध व्यक्त केला जातो। तो औक्षणासाठी थांबले पाटला, काय वाटतं? पाटील चाललेत मुंबईला, आरक्षणासाठी चालले। मिळालं पाहिजे, काय सांगणार सरकारला? काय सांगणार आरक्षण हे दिलंच पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे। की आपण जर पाहिलं तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण रस्त्यावरती येऊन पाटलांच्या स्वागतासाठी सध्या थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक गावागावामध्ये अशाच पद्धतीने पाटलांचं स्वागत केलं जातं। कॅमेरामॅन आदेश कटकेसह, सागर साम टीव्ही, हिरडपुरी, पैठण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।